डिफेन्स फंडाने दिले 70% रिटर्न, ईव्ही आणि इन्फ्रा फंडची बाजारात हवा, असे डोळे दिपवणारे आकडे बघून कुणालाही वाटेल की आपले सगळे पैसे याच थीमॅटिक फंडमध्ये टाकावेत. पण थांबा, हे फंड्स तुम्हाला रातोरात करोडपती बनवण्याची मोठी संधी आहे की अडकवून ठेवणारा एक मोठा सापळा आहे. आज खऱ्या अर्थात या गणिताचं पोस्टमार्टम करूया. सगळ्यात आधी बघूया थीमॅटिक फंड म्हणजे काय. फ्लेक्झी कॅप किंवा निफ्टी 50, तुमचे पैसे सगळ्या प्रकारच्या बँक, आयटी, ऑटो कंपन्यांमध्ये विभागले जातात. पण थीमॅटिक किंवा सेक्टरल फंड मध्ये पैसे फक्त एकाच थीम मध्ये लावले जातात. जसे की फक्त आयटी, फक्त फार्मा किंवा डिफेन्स. जर ते सेक्टर खूप चालले तर तुमचे पैसे रॉकेटच्या वेगाने वाढतात आणि तुम्हाला एका वर्षात 50-60% बंपर रिटर्न देखील मिळू शकतात. पण खरा सापळा इथेच आहे. शेअर बाजारात प्रत्येक सेक्टरचं एक सायकल असतं. आज जे सेक्टर टॉपवर आहे ते उद्या खाली येतं. सामान्य गुंतवणूकदार काय करतो, तो गुगलवर गेल्या एक वर्षात सर्वात जास्त रिटर्न बघून पैसे लावतो. पण तोपर्यंत त्या सेक्टरची हवा निघून गेलेली असते. तुम्ही टॉपला एंट्री घेता आणि पुढचं 2 ते 3 वर्ष तो फंड मायनसमध्ये जातो. म्हणजेच पळत्या ट्रेनमध्ये चढण्याची घाई तुम्हाला महागात पडते. मग या फंडामध्ये गुंतवणूक करायची की नाही, याचं उत्तर आहे जेवणाच्या ताटासारखं. ताटात जसं 80% पोळी भाजी असते आणि चवीपुरतं थोडंसं लोणचं, तसंच तुमच्या पोर्टफोलिओमध्ये 80 ते 90% पैसा इंडेक्स किंवा फ्लेक्झी कॅप सारख्या सुरक्षित फंडामध्ये ठेवा. आणि जर तुम्हाला भविष्यातील एखाद्या थीम बद्दल खूप खात्री असेल तर फक्त 5 ते 10% रक्कम या थीमॅटिक फंड्स मध्ये लावा. थोडक्यात सांगायचं झालं तर भूतकाळातील मोठे रिटर्न्स बघून आंधळेपणाने कोणत्याही थीमॅटिक फंडमध्ये गुंतवणूक करू नका. तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असा एखादा थीमॅटिक किंवा सेक्टरल फंड आहे का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. ही माहिती जर महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओ लगेच लाईक करा आणि तुमच्या मित्रांना देखील शेअर करा आणि खऱ्या आर्थिक साक्षरतेसाठी आपल्या YouTube चॅनलला देखील सबस्क्राइब करा. Investments in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.